हे पहा, हे आहेत लांब बाही. 4 ब्लाऊज आहेत लांब बाहीचे, कोपरापर्यंत शिवायचे आहेत आणि हे आलेले आहेत नांदेडवरून ब्लाऊज. पाहू शकता तुम्ही, ह्या मापाचे आहेत 4 ब्लाऊज. 1 2 3 आणि ही 4 ब्लाऊज. आता आपण व्यवस्थित अशी ह्या ब्लाऊजची कटिंग फिटिंग तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, कटिंगचा पण आणि फिटिंगचा पण. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे ब्लाऊज आपण कसे कट केलेले आहेत, याच्या डिझाईन काय काय बनतात ते पण पाहणार आहोत आपण. सुंदर अशी ही साडी आहे, लाल रेड कलर, मस्त. चला तर मग आपण कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत, कारण आपण ही चेक करणार आहोत अगोदर ब्लाऊज कोणत्यात कशी लांबाई बसते. आता हा पहा काठ. आता आपल्याला हा काठ काढूनच लावावा लागणार आहे, कारण याचं हे जे डिझाईन आहे हे खालच्या बाजूने आहे आणि हा आपण जर हे आता ह्याचे काठ एक साईडला छोटा आहे, एक साईडला मोठा आहे. आणि हे 2 याच्यामध्ये आलेला ब्लाऊज आहे, ही बाही आहे आणि हा गळा आहे. पाहूया, गळा खूप मोठा आहे. आपण हे मध्ये कट करून मागच्या बटनचे करू शकतो, कारण हे कट करूनच करावं लागेल, नाही तर ब्लाऊज बसणार नाही. हे पाहू शकता, हे असं कट करायचं या पद्धतीने आणि हे कट केल्यामुळं हे गळे आपला जवळ येतो. तर ह्या ब्लाऊज कटिंगबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, कारण हा खूप मोठा ब्लाऊज आहे. ब्लाऊजचं मापाचं ब्लाऊज हे खूप छोटं आहे. जर तुम्हाला ब्लाऊज आलं तर आपण याची कटिंग कशी करायची ते आज पाहणार आहोत. याचे आपण मागचे हुक ठेवू, नाही तर त्यांना फोन करून विचारता येते की तुम्हाला कसं पाहिजे ते, कारण नाही तर मग हा जॉईंट म्हणजे केलेला दिसेल. याची बाही पण लांब आहे. आपल्याला हे एवढं जवळ घ्यावं लागणार आहे आणि हे वरचं एवढं कट करावं लागणार आहे, हे एवढं. तर आपला गळा व्यवस्थित बसेल, नाही तर बसणार नाही. आणि हे मागच्या बटनचं ब्लाऊज करावं लागेल. पाहूयात विचारून. हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. याचे काठ दोन्ही साईडला बरोबर आहेत, मोठेच एक काठ. तर ह्याचे आपण पाहूया कटिंग काय, माप कसे कसे आहेत ते पाहून घेऊया. तर हे मापाचं ब्लाऊज याच्यावर आपण कटिंग करणार आहोत, कारण माप कसे घ्यायचे, ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे हे पण तुम्हाला कळणार आहे आज. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण डायरेक्ट माझ्याकडे गिऱ्हाईकच्या ब्लाऊजचे आलेलेच कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे. तर पाहू शकता तुम्ही. आपण सर्वप्रथम हे पाठीमागचा भाग मोजून घ्यायचा आहे. असं हे व्यवस्थित करायचं आहे, हे असं व्यवस्थित करायचं आहे. आणि आता उंची आपली 13.5 आहे. आपण कपड्यावर टाकून घेणार आहोत 14.5. पाहू शकता तुम्ही. आणि छाती आहे आपली 8.5 इंच. पेपर तर एवढाच आहे. चला, हा एक
ही बाजू झाली. आता आपण मोजणार आहोत. छाती उंची झाली की डायरेक्ट छाती मोजायची. हे पाहू शकता 17 आलेली आहे उंची, म्हणजे 8.5 इंच. 8.5 मध्ये आपण 1 मिळवायचा, म्हणजे आता तयार आहे 8.5. पाहू शकता तुम्ही ही तयार उंची 8.5 आहे. आणि आपण याच्या पुढे 1 इंच वाढवणार आहोत. तर 1 इंच 9.5 ठेवायचं आहे आपल्याला. आता आपण गळा आणि शोल्डर हे पाहू शकता. हे डायरेक्ट आता मी असा टेप ठेवलेला आहे, हे पाहू शकता. तर आपला गळा आहे. आता हे आपल्याला गळा व्यवस्थित कसा मोजून घ्यायचा असं ठेवायचं सरळ. हे पाहू शकता. हे अशी टीप मारून घ्यायची. आणि गळा आहे 5.5 इंच. गळा किती आहे? 5.5 इंच आहे. आणि मोंढा सुद्धा याचा 4 इंच आहे. तर 4.5 आपण हे पाहू शकता. हे असं जर केलं तर 4.5 येतोय. 4.5 इंच आपण ठेवून देऊ, कारण जास्त मोठा सुद्धा गळा चालत नाही. आता आपण गळा आणि शोल्डर मिळून 5 इंच ठेवणार आहोत. किती? 5 इंच गळा आणि शोल्डर. आणि मोंढा आहे 4.5 इंच. कितीच्या? 4.5 इंच. तर आपण आता गळा मोठा असल्यामुळं आपण 4.5 आहे तर 5.5 म्हणजे 5ही ठेवू शकतो, अर्धा इंच वाढू शकतो. पण आपण हे कटिंगमध्ये वाढवणार. कटिंगमध्ये आपल्याला जर कमी पडला मोंढा तर आपण कटिंगमध्ये ते मोंढा वाढून घेणार आहोत. आहे तेवढंच आपण याच्यात ठेवलेला आहे मोंढा. आता आपण गळा मोजून घेणार. गळा किती आहे आपला? 5.5 इंच गळा आहे. तेवढाच ठेवायचा आहे गळा. गळा वाढवायचा नाही. गळा रुंदी ठेवणार आहोत 2.25 इंच. सव्वा 2 इंच गळा ठेवणार आहोत. आता आपण ही मार्किंग टाकून घेऊ. आता आपलं नेहमीप्रमाणे, तुम्हाला माझे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर नेहमीप्रमाणे आपण हे 2.5 आणि हे 3, कोणतंही ब्लाऊज असो 32 म्हणजे 28 पासून 45 पर्यंत राहू द्या, आपण तेवढंच टाकतो. हे असं हे क्रॉसपट्टी 2.5 आणि 3.5 इंच. कारण आपण यामध्ये ब्लाऊजवर कट करताना यामध्ये आपण 1 इंच वाढून घेत असतो. 1 इंच का वाढून घेतो? कारण अर्धा इंच आपल्याला खालची मार्जिंग पाहिजे, अर्धा इंच वरची मार्जिंग पाहिजे. यासाठी आपण 1 इंच वाढून घेत असतो. आता मी हे डायरेक्ट आपण शोल्डरच्या मापावरूनच आपण हे शोल्डरची जी लाईन आहे त्यावरूनच आपण कटोरी ड्रॉ केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित एकदम परफेक्ट अशी कटोरी पण होणार आहे. आणि हे आपला फ्रंट जो आहे तो पण राहणार आहे. आणि गळ्यापासून वर फक्त 1 इंच जायचं आहे. 1 इंच गळ्यापासून वर 1 इंच. आणि हे माप परफेक्ट आहेत. याच्यात काहीच कमी जास्त करायचं नाही आहे. हे एवढं तुम्हाला किचकट इथून एवढं घ्या तिथून तेवढं घ्या अजिबात नाही. हे माप आहे एवढं एकदम बरोबर आहे. आता आपण कट करून घेऊया. आता ही आपली परफेक्ट फिटिंग आहे आणि ही आहे मार्जिन.
आता हा आहे समोरचा खड्डा. समोरचा खड्डा असं थोडासा इकडून घ्यायचा, म्हणजे जो चोळ येतो समोर एकदम गळ्याच्या तिथं जो चोळ येतो तो येत नाही. थोडंसं पाहून आपण हे असं आतून घेतलेली आहे, ही कटिंग ही आतून घेतलेली आहे, त्याच्यामुळं ह्याचा चोळ येणार नाही. आणि ज्यावेळेस आपण म्हणजे हा पेपर आपण ज्यावेळेस ब्लाऊजवर टाकतो किंवा अस्तरवर टाकून घेतो, तर आपलं जी मार्जिंग आहे ही एवढी एवढी ॲटोमॅटिक वाढल्या जाते. त्याच्यासाठी आपण ही आतून घेतलेला आहे खड्डा. आणि आता आपल्या याप्रमाणे अशी कटिंग तयार झालेली आहे. आता डायरेक्ट कटिंग करणार आहोत. ब्लाऊज पीसवर कटिंग करून घ्यायची, म्हणजे अस्तरवर, कारण हे अस्तर 80च आहे आणि त्यांनी कोपरापर्यंत बाही सांगितली. पाहूया बसते का. कारण हे एकाच मापाचे ब्लाऊज आहेत आणि आपण जे पाठीमागचे जे गळे आहेत ते आपण कट करणार नाही. ज्याच्या ह्याने बसते त्या ह्याने आपण कट करणार आहेत, तसे आपण कट करणार नाही. यामध्ये फक्त एकच आलंय 1 मीटरचं, बाकी छोटे छोटे आहेत. पाहूया. आता मी म्हटलं होतं तुम्हाला हा पेपर जो आहे हा कटिंगचा, तर आपलं थोडंसं कमी होतं, म्हणजे जी मार्किंग आपण उंची वाढून घेतली ती थोडीशी कमी होती. तर ह्यामध्ये आपण ती वाढवून घेणार आहोत. कशी वाढवून घेणार पाहू. आता आपल्याला एकदम 14.25 ठेवायचं. किती? 14.25. आता हे आपल्याला किती ठेवायचे? 14.25 ठेवायचे. पेपर सरकून घ्यायचा आणि हे पाहू शकता तुम्ही, हे झालं 14.25. आपलं 14.13 आपली उंची तयार आहे. 14.25 आपण ठेवलेलं आहे. आता हे पाहू शकता. आता आपण हे याच्यामध्ये गळे कट करणार नाही, डायरेक्ट आपण आता ही आपली परफेक्ट हे पहा. आता आपण हा फ्रंट इथं काढूया, म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी वगैरे आपल्याला आले तर जॉईन करूया आपण. आता आपण इथं थोडंसं कमी होतं ना, तर इथं पण थोडंसं वाढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपली उंची जी आहे ना ते करेक्ट होणार आहे. आपण किती? अर्धा इंच वाढून घेतलंय इथं पण, म्हणजे जी आपली उंची येईल ती ही परफेक्ट येईल. आता मी तुम्हाला कट करून दाखवते आपली किती उंची आणि किती क्रॉसपट्टी बसणार आहे ते तुम्हाला चेक करून दाखवेल. कमी जास्त झालं तर बरोबर करून घ्यायचं ते. आता हे झालं फ्रंट. आता आपण करणार आहोत कटोरी. आता कटोरी आहे आपली 5 इंच. आपण याच्यामध्ये एकूण आपण 7.5 ठेवणार आहोत. किती? 7.5. आपल्याला मोठा पप नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण 7.5 ठेवणार आहेत. नाही तर आपण 3 इंच वाढवले असते. आपण हे 2.5 इंच वाढवून घेणार आहोत पूर्ण कटोरीमध्ये.
मार्जिन सहित आता हे पाहू शकता तुम्ही. आता ही कटोरी किती आलेली आहे आपली 7.5 आलेली आहे. आणि आपली कटोरी किती आहे 5 आहे. करेक्ट 5 कटोरी मार्जिन सहित आपण 7.5 ठेवलेली आहे. आणि हे पाहू शकता. आता हे आपल्याला हे मोजायचं आहे. हे जो अंतर आहे हे आपण मोजून घेणार आहोत. किती आले 4.25 आलेले. किती 4.25. तर आपण ह्याच्यामध्ये किती ठेवायचं आपल्याला, म्हणजे आपलं हे अंतरसुद्धा हे 4.25 म्हणजे हे 4.5 म्हणजे हे एवढं आपलं अंतर आहे. आपली काजबटन पट्टी इथून लागती म्हणजे क्रॉस पट्टी इथून परत वर जो जॉईंट हे असं हे आपलं बरोबर झालेलं आहे. हे मोजून 4.25 ते आपण 4.5 ठेवलेले आहे. म्हणजे आपली वर इथं शिलाई जाणार आहे. तेवढं आपलं आहे तेवढं अंतर आहे. तर आपली कटोरी पण आपण वाढून घेतलेली आहे. या बाजूने आपण घेतलेली म्हणजे सेम टू सेम घेतलेली आहे. 1.25 इंच इथं 1.25 इंच इथं 1.5 इंच आपण खाली घेतलेली आहे. अशी आपली ही कटोरी आहे. त्यांनी आपल्याला लांब बाही सांगितली होती. पाहूया किती बसतंय ब्लाऊज. आता हा एक म्हणजे हे बरं का, म्हणजे ज्याला माहीत नाही त्यांनी काय करायचं आहे. आता इथं हे बघा. आता ही आपली एक्स्ट्रा होती. तर आपण ही आपली पण कटोरी कट करून घेतलेली आहे. थोडीशी वाढलेली आहे. आपण कट करणार थोडीशी. ही तर 7.5 आहे. आता आपल्याला करेक्ट आपल्याला किती ठेवायची 5 ठेवायची कटोरी. तर तुम्ही काय करणार आहे. आता आपले हा 2.5 झालं. हे 2.5 इथून इथं 2.5 झालं. करेक्ट म्हणजे 5 राहणार आहे. आणि आपली मार्जिन इथं म्हणजे 3 ठेवणार आहोत आपण. इथं बरोबर आपला टक्स येणार आहे. हा टेप सेंटीमीटर मधला आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही. हे टक्स आपला 2.5 इंच हे उरलेलं आहे आपलं. हे आपली अशी ही मार्जिंग आहे आणि हे 5 आहे. 5 म्हणजे दोन्ही मिळून 5 आहे. म्हणजे कटोरी आपली बरोबर 5 होणार आहे. आता हे आपली ही झाली. आता आपली कटोरी आणि समोरचा फ्रंट बरोबर आलाय की नाही ते आपण चेक करायचं. कसं चेक करायचं. आता हा आपला हे टक्स आहे. एवढा आपण टक्स घेणार आहोत. याला आपण पिन लावून टाकू.
म्हणजे फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. आता आपली कटिंग बरोबर आली की नाही आपण हे चेक करणार आहोत. तर आपण क्रॉस पट्टी किती घेतली होती? 2.5 आणि 3. तर तुम्हाला मी दाखवते आपलं कसं आलंय आता. म्हणजे आपली कटिंग एकदम परफेक्ट अशी पाहू शकता, तुम्हाला दिसतंय. ही शिलाई मार्जिंग आतमध्ये बरोबर हे पाहू शकता. आपण किती घेतलं होतं? 2.5 आणि 3. हे पाहू शकता, हे 2.5, हे इथं 3 आहे, हे इथं 2.5 आणि हे पाहू शकता इथं 3. म्हणजे आपली कटिंग ही परफेक्ट झालेली आहे. आणि आता आपल्याला किती वाढून घ्यायची क्रॉसपट्टी? 3.5 आणि 3. म्हणजे जी शिलाई मार्जिंग आहे ती आपली इथं जाणार आहे. त्याच्यासाठी ही परफेक्ट अशी आज आपण कटिंग केलेली आहे. आपली ही कटिंग अशी परफेक्ट तुम्ही पण करू शकता. आता बाहीची कटिंग मी नंतर दाखवते, कारण मला फोन करून विचारायचं आहे की या ब्लाऊजचं मला अस्तर कमी दिले, त्याच्यात बसते की कसं आपण चेक करूया. नाही बसलं तर त्यांना कॉल करून विचारू. आणि तुम्हीसुद्धा असंच जर बसत असेल तर बसवायचं, नाही तर कॉल करून विचारायचं. म्हणजे आपल्या मनाने काहीही करायचं नाही. त्याच्यात आपल्याला नोट आली होती की कोपरापर्यंत 4ही ब्लाऊज कोपरापर्यंत पाहिजे. आपली बसत नाहीत अस्तर, तर 1 आणि 2 हे 2 अस्तर बसत नाहीत. तर आपण हे लाल आणि हे आपण हे 2 कट करणार आहोत. बाही हे व्यवस्थित असं बरोबर करून घ्यायचं. हे कमी जास्त झालेलं हे असं कट करून टाकायचं. आता हे आपण हे किती आपली लांबी बसते आपण पाहू. आपली लांबी बसती 10 इंच यामध्ये, तर म्हणजे 11 इंच आपण कट करणार आहोत. 3.5 आणि 3.5चा उतार. पाहू शकता. आता हे बघा, मी इथून इथं आपलं आता हे जे आहे कटिंगमध्ये बऱ्याच जणांचं काय होतं, खालीवर होतं. जी बाही आपण जोडतो ती अशी एक मागं एक पुढं होती. तर ती का होती? तर तुम्ही जर हे असं जर इथंच कटिंग हे इथपर्यंत जर असं जर कटिंग इथपर्यंत केलं, हे मागं पुढं आहे असं जर कटिंग इथपर्यंत केलं तर ते तसं होतं. त्याच्यासाठी ह्या इथपर्यंत आपली आता इथपर्यंत आपलं मोंढ्याचं येणार आहे, मोंढा येणार आहे इथपर्यंत. आणि इथून इथपर्यंत हे प्लेन असणार आहे. म्हणजे हे जी आपण टिचिंग करणार म्हणजे शिवून घेतो मोंढा, म्हणजे बाही लावून घेणार, त्यावेळेस हे बरोबर प्लेन येईल. बाही बरोबर ते दोन्ही अंतर सेम येतील. आणि हे आपली अशी ही बाही आहे, पाहू शकता तुम्ही प्लेन. आणि इथून थोडं थोडं मागं आपण वाढवत गेलेलो आहोत. तर बाहीची कटिंगसुद्धा तुम्ही या प्रकारे करा, म्हणजे तुम्हाला हे असं बाही छान बसल तुमची. आणि हे मागं पुढं होणार नाही. जर आपण अशीच कटिंग इथं जशी कटिंग आहे तशीच इथं जर केली असती तर इथं आपलं मागं पुढं होतं. ज्यावेळेस आपण हे जोडून घेतो एक मागं एक पुढं,
याच्यामुळेच होतं, कारण ही बाजू आपण प्लेन करून घ्यायची. अशा तऱ्हेने आपली आता पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपली फक्त राहिली काय, क्रॉसपट्टी काढून घ्यायची आपल्याला. तर यामध्ये आपण आपला पेपर आता खाली पडलाय क्रॉसपट्टीचा. तर आपण काय करू, मोजून घेऊ किती, 3.5 आणि 3 हे मोजून घ्यायचं. आणि आपलं किती आलं होतं, 9.5 इंच. तर आपण अर्धा इंच जास्त ठेवू. आणि हे आकार, ही आपली क्रॉसपट्टी पण तयार आहे. कारण कट केलेली तर आपल्याला सापडलेली नाही. आणि हे बघा, हे जो कडक भाग आहे, याच्यासाठी आपण हे कट करणार आहोत. आणि इथंच तेवढी आपण वाढून घ्यायचं. जेवढं कट करायचं तेवढं आपण इथं वाढून घेतलंय. कारण ते जर आपण शिवलं तर ते एकदम कडक होतं आणि फिनिशिंग येत नाही. त्याच्यासाठी आपण ते कट करून टाकलेलं आहे. हे असं कट करून टाकायचं.